नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी, विठ्ठल माझा माझा माझा, मी विठ्ठलाचा जयघोष, मन प्रसन्न करणारी गुंजतोय विठ्ठल नामाचा गजर। आषाढी एकादशी म्हटलं की आबालवृद्धांसह सर्वांच्या ठाई विठ्ठल भक्तीचा संचार होत असतो। पंढरपूरला प्रत्यक्षात दर्शनासाठी जाता आले नसले तरी मन प्रसन्न करणारा विठ्ठल भक्तीचा जयघोष गावागावात गुजत असल्याने पाहायला मिळत आहे। वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा उल्लेख आहे। वारकऱ्यांचे भक्तिस्थान म्हणून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवतांचं महत्त्व अनन्य साधारण आहे। विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेला वारकरी तहान भूक हरपून निघालेल्या दिंड्यांचा सोहळा चंद्रभागेच्या वाळवटात पोहोचला आहे। या पायी वारीतून विचाराची देवाणघेवाण होऊन धार्मिक वातावरण वाढीस लागते अशा श्रद्धा आहे। दरम्यान वारकऱ्याची ठिकठिकाणी विठ्ठलाचे दर्शन घेऊन दिंडीतील भक्तांची सेवा सार्थकी लागते। परभणी शहरातील मोठा मारुती देवस्थान देशमुख गल्ली ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती। यावेळी देशमुख गल्लीतील माणिकराव देशमुख, दिलीपराव भास्करराव देशमुख, अरविंद काका देशमुख, रमाकांत प्रल्हादराव देशमुख, शरदराव रंगराव देशमुख, किशोर नाना देशमुख, पंकज वसंतराव देशमुख, सचिन देवकर, संजय कोटलवार आदींनी विठ्ठलाचा दर्शन घेऊन जयघोष केला। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। आषाढी एकादशी निमित्त मोठा मारुती देशमुख गल्ली येथील संस्थांतर्फे विठ्ठल रुक्माईचा महाअभिषेक झाला। शाश्वत रूपाने तिची पूजा झाली व येथील सर्व भाविकांनी इथून एक दिंडी काढून नगर प्रदक्षिणा घेऊन इथं सकाळी महाप्रसादाचं पण आयोजन केलं आणि आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। एकादशी निमित्त श्री मोठा मारुती संस्थानतर्फे विठ्ठल रुक्माई मंदिरात आज एकादशी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमामध्ये महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं। एकादशी निमित्त फराळाचं वाटप झालं आणि आमच्या विठ्ठल रुक्माई मंदिरा संस्थानतर्फे सर्व भाविक भक्तांचं आणि सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो। परभणीकरांना शुभेच्छा। मोठा मारुती देशमुख गल्लीमध्ये महाप्रसादाने वाटप करण्यात आला। शुभेच्छा। दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने श्री मोठा मारुती संस्थान व विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांच्या सर्व पंच कमिटीमार्फत सर्व भाविक भक्तांची खूप मनाभावे सेवा करण्यात येत आहे। सर्व महापूजा करण्यात आलेली आहे आणि फराळ वाटप करण्यात आलेलं आहे। सर्वांना आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे इथं कार्यक्रम होतो। पूजा वगैरे महाप्रसाद वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि आषाढी एकादशी निमित्त सर्वजण इथं दरवर्षी मंदिरामध्ये पूजा महाप्रसाद हे सर्व काही कार्यक्रम होतात आणि आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।